श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा अगदी मनापासून मी तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवर स्वागत करते. आता लवकरच शारदीय नवरात्र हे सुरू होणार आहे. 15 तारखेला 15 ऑक्टोबरला घटस्थापना असणार आहे. या शारदीय नवरात्रामध्ये आपण देवीच्या 9 विविध रूपांची पूजा करत असतो आणि त्याचप्रमाणे या 9 विविध रूपांची पूजा करून आपण देवीला प्रसन्न करून येत असतो. देवीचे नामस्मरण करणं, उपासना करणं आणि देवीच्या मंत्रांचा जप करणं हे सर्व या 9 दिवसांमध्ये आपण जे काही करत असतो ते अत्यंत शुभदायक आणि लाभदायक असं ठरत असतं. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीचे तत्त्व हे अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेले असते आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या घरासाठी काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या जर खरेदी करून आणल्या आणि त्यांची जर पूजा केली तर आपल्याला दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळतो. त्यासोबतच आपलं घर हे आनंदानं आणि सुखसमृद्धीनं भरून जातं. चला तर मग आता आपण जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपल्याला या नवरात्रीच्या आधी आपल्या घरी आणायच्या आहेत आणि या नवरात्रीमध्ये आपल्या घरी त्या स्थापन करायच्या आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच श्रीयंत्र. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि माता लक्ष्मी ही चंचल आहे, अस्थिर आहे. माता लक्ष्मी ही एकाच ठिकाणी जास्त वेळ स्थिर राहत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण आपण जर हे श्रीयंत्र आपल्या घरी आणलं आणि त्याची विधिवत स्थापना करून त्याची अगदी रोज नेहमीप्रमाणे पूजा जर केली तर माता लक्ष्मी आपल्या घरीही स्थिर होते. आपल्याला आपल्या घरामध्ये जर आर्थिक अडचणी जाणवत असतील, आपल्या घरात येणारा पैसा हा आपल्या घरी टिकत नसेल आणि आपला आवक कमी आणि खर्च जास्त असं जर असेल तर तुम्ही या नवरात्रीच्या आधी हे श्रीयंत्र तुमच्या घरी आणा आणि नवरात्रीच्या घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी तुम्ही हे श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये स्थापन करा. यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि लक्ष्मी माता आपल्या घरी सदैव वास करेल. आणि आता आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक किंवा मूर्ती. तुमच्या घरात जर घटस्थापना असेल किंवा नसेल, अखंड दिवा असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीची मूर्ती, फोटो किंवा टाक असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कुलदेवतेच्या फोटोशिवाय किंवा मूर्तीशिवाय तिची पूजाही पूर्ण होऊ शकत नाही. जर काही कारणास्तव पती पत्नी हे नोकरीनिमित्ताने वेगळे राहत असतील आणि त्यांचे सासू सासरे हे जर वेगळे राहत असतील तरीसुद्धा त्यांच्या घरी, पती पत्नींच्या घरी आपल्या कुलदेवीचा एक फोटो तरी नक्कीच असावा. आपल्या कुलदेवीचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर तो सुद्धा तुम्ही या नवरात्रीच्या आधी आणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, घटस्थापनेच्या दिवशी तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा. आणि आता आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच गजलक्ष्मी. गजलक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरात असणं असं आहे. ज्या घरामध्ये ही गजलक्ष्मी असते तिथे पैसा हा भरभरून येत असतो. त्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही ही गजलक्ष्मी आणून तिचीसुद्धा स्थापना या नवरात्रीत करू शकतात. आणि त्यानंतर आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच मोरपीस. एक मोरपंख आणून तुम्ही ते सुद्धा आपल्या देवघरामध्ये त्याची पूजा करून ठेवू शकतात. एक मोरपंख आणा किंवा मोरपिसांचा एक गुच्छासुद्धा तुम्ही आणून तो सुद्धा ठेवू शकतात. माता सरस्वतीचे वाहन आहे मोर आणि सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे आणि हे मोरपंख जर आपण आपल्या देवघरामध्ये आणून या नवरात्रीमध्ये त्याची पूजा जर केली, आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते आणि त्या मोरपंखामुळे आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये सकारात्मकताही निर्माण होत असते. आणि यामुळे आपल्याला एक मोरपीस तरी या नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या घरी आणायचं आहे. त्यानंतर आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच पिवळ्या कवड्या. पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशा सुद्धा आहेत. नवरात्रीच्या आधी आपल्याला या पिवळ्या कवड्या आपल्या घरी आणायच्या आहे आणि घटस्थापनेच्या दिवशी त्यांची विधिवत स्थापना करायची आहे आणि त्यांची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर या कवड्या आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या चरणांसमोर ठेवायच्या आहे. तसंच तुम्ही या पिवळ्या कवड्या तुमच्या तिजोरीमध्ये एका लाल कपड्यामध्ये बांधून तिथेसुद्धा ठेवू शकतात. या कवड्यांमुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे खेचली जाते आणि जिथे या पिवळ्या कवड्या असतात त्या घरामध्ये पैशांची आणि धनधान्याची कधीच कमतरताही पडत नाही. त्यासोबतच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात अस्तित्वात असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजेच 64 योगिनी यंत्र. हे सुद्धा आपल्याला आपल्या नवरात्रीच्या आधी आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याचीसुद्धा आपल्याला विधिवत पूजा करून ते आपल्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या बाजूने लावायचं आहे. हे 64 योगिनी यंत्र लावण्याचे खूप असे फायदे आहेत.
हे 64 योगिनी यंत्र आपण आपल्या मुख्य दरवाजाला जर लावलं तर आपल्या घरामध्ये अशुभ शक्तींचा, वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही, म्हणजेच की कुठलीही वाईट शक्ती, अशुभ शक्तीही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। हे 64 योगिनी यंत्र तुम्ही नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी सुद्धा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकतात। त्याचप्रमाणे जर तुमचं ऑफिस असेल किंवा एखादे शॉप असेल तर त्या शॉपच्या दरवाजाला सुद्धा तुम्ही हे 64 योगिनी यंत्र या नवरात्रीमध्ये नक्की लावा। हे 64 योगिनी यंत्र तुम्हाला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळेल, तिथून तुम्ही ते घेऊ शकतात। या पुढची आपली वस्तू आहे ती म्हणजेच कलश। कलश स्थापनेला नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये घटस्थापनेच्या दिवशी खूप महत्त्वाचं असं स्थान आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही अजूनही कलश स्थापन केला नसेल तर तुम्ही एक कलश या नवरात्रीच्या आदल्या दिवशी किंवा घटस्थापनेच्या दिवशी आणायचा आहे आणि त्याची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये करायची आहे। एक तांब्याचा कलश आपल्याला आणायचा आहे आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे। जर तुमचं देवघर हे तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्याला असेल तर तुमच्या देवघराच्या उजव्या बाजूला म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला ईशान्य कोपऱ्याला या कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे। आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच दक्षिणावर्ती शंख। हा शंखसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। आपल्याला माहिती आहे की शंख हा समुद्रातून निघालेला आहे। या दक्षिणावर्ती शंखामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी ही दूर होत असते आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये संचारत असते। त्यामुळे हा दक्षिणावर्ती शंख तुम्ही या नवरात्रीमध्ये आपल्या घरी नक्की आणा। फक्त हा शंख घेताना एवढी काळजी घ्या की तो दक्षिणावर्तीच असेल। आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच लक्ष्मीची पावलं। आपण आपल्या दरवाजाच्या उंबरठ्याला लक्ष्मीची पावलंही लावत असतो, पण प्लास्टिकची पावलंही काही जण लावत असतात। पण प्लास्टिकची पावलं लावण्यापेक्षा ती जर तुम्ही तांब्याची लक्ष्मीची पावलं लावली तर ती अतिशय जास्त चांगली अशी ठरणार आहे। त्यासोबतच जर तुम्हाला चांदीची पावलं लावता येत असेल तर तुम्ही ती सुद्धा लावू शकतात। ही लक्ष्मीची पावलं आपण आपल्या उंबरठ्याला जर लावली तर लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरी सतत हे होत असते। त्यामुळे या नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही चांदीची लक्ष्मीची पावलं किंवा तांब्याची लक्ष्मीची पावलं ही आणायची आहे आणि त्यांची पूजा करून ती आपल्या उंबरठ्याला लावायची आहे। यासोबत आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच तोरण। श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये खूप छान असे तोरण आपल्याला मिळत असतात। या तोरणांवर काही शुभचिन्ह असतात, त्यासोबतच कवड्यासुद्धा असतात। या देवीच्या कवड्या असतात। हे तोरण जर आपण आपल्या मुख्य दरवाजाला जर लावलं तर आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही आणि पॉझिटिव्ह एनर्जीज आपल्या घरामध्ये खिचली जात असते आणि साक्षात देवी आई आपल्या घराचं कायम हे संरक्षण करत असते। आणि त्यामुळे स्वामी समर्थ केंद्रात जाऊन तुम्ही हे तोरण आणू शकतात आणि या नवरात्रीच्या आधी आणून ते आपण घटस्थापनेच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही गोमती चक्रसुद्धा तुमच्या घरी आणू शकतात। 2, 5 किंवा 7 याप्रमाणे या संख्येमध्ये तुम्ही गोमती चक्र या नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरी आणायचं आहे आणि त्याची स्थापना करायची आहे। त्याचप्रमाणे लाल गुंजा यासुद्धा लक्ष्मीकारक आहे आणि यासुद्धा तुम्ही तुमच्या घरी या नवरात्रीच्या आधी किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणू शकतात आणि त्यांची पूजाही करू शकतात। आपली पुढची वस्तू आहे ती म्हणजेच कमळगट्ट्याची माळ। कमळगट्ट्याच्या माळेमध्ये कमळाच्या फुलांचे बीज हे असतात। कमळ हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, पण दररोज आपल्याला कमळाचे फूल हे काही सहज मिळणं शक्य नाही आणि ते काही आपल्याला दररोज माता लक्ष्मीला हे अर्पण करता येत नाही। त्यामुळे या नवरात्रीच्या आधी तुम्ही एक कमळगट्ट्याची माळ आपल्या घरी आणायची आहे आणि जर तुमच्या घरी श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राभोवती ही कमळगट्ट्याची माळ तुम्हाला ठेवायची आहे। नाहीतर तुमच्या घरी श्रीयंत्र नसेल आणि लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या लक्ष्मी मातेच्या मूर्तीला सुद्धा गुंडाळून ही तुम्ही कमळगट्ट्याची माळ ठेवू शकतात। या माळेमध्ये 108 मणी असतात आणि 108 कमळाची फुलं आपण लक्ष्मी मातेला अर्पण केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहते आणि यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला ही कमळगट्ट्याची माळ सुद्धा आपल्या घरी आणायची आहे। तर याप्रमाणे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आपल्याला या नवरात्रीच्या आधी किंवा घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरी कोणत्या पवित्र आणि मंगलकारक अशा गोष्टी आपल्या घरी आणायच्या आहे। यातल्या ज्या वस्तू तुम्हाला घरी आणणं शक्य असेल त्या तुम्ही नक्की आणा आणि या सर्व वस्तूंमध्ये मुख्य आणि महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजेच श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ। तर ही तर तुम्ही तुमच्या घरी या नवरात्रीमध्ये नक्कीच आणा आणि तिची स्थापनाही तुमच्या देवघरामध्ये नक्की करा। या श्रीयंत्राची आपल्याला स्थापना करून त्याची अगदी रोज नियमित पूजा करायची आहे आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर सदैव प्रसन्न राहत असते। तर यापैकी तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील त्या तुम्हाला या नवरात्रीमध्ये आपल्या घरी आणायच्या आहे।
आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओत दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्यासोबतच बेल आयकॉन बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।